स्टुडंट, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कम्प्युटरचा कोर्स तर प्रत्येकालाच करावा लागतो आणि तो जर केला नाही तर आपल्याला मनासारखा जो काही नोकरी आहे किंवा जॉब जो आहे तो आपल्याला मिळत नाही आहे. पण कम्प्युटर कोर्स करण्याअगोदर काही गोष्टींची जी काही माहिती आहे किंवा नॉलेज आहे ते आपल्याला असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की आपल्याकडे सर्टिफिकेट तर असतं, पण तो जो काही आपण कोर्स करतो त्या कोर्सबद्दल आपल्याकडे प्रॉपर माहिती नसते. आणि जर माहिती जर नसेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर इंटरव्ह्यूसाठी जर जातात ते तर तुम्हाला तिथे अशा खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात. ते कम्प्युटर कोर्स शिकण्याअगोदर पहिली जी काही पायरी आहे ती म्हणजेच काय की तुम्हाला तुमच्या त्या कम्प्युटरबद्दल किंवा तुम्ही करत असलेल्या कम्प्युटर कोर्सबद्दल पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी मुलं तो कोर्स करतात, का करतात हे सुद्धा त्यांना माहिती नसतं. बस फक्त दादा किंवा ताई यांनी सांगितलेलं आहे म्हणून तो कोर्स करायचा किंवा चला वेळ गेला पाहिजे म्हणून तो कोर्स करायचा. पण असं नाही आहे. तर कम्प्युटर हा जो काही आहे ते आपल्या काळाची म्हणजे येणाऱ्या काळाची ही गरज आहे आणि तुम्हाला कम्प्युटरशिवाय पर्याय नाहीच आहे. तो तुम्हाला करावंच लागेल. तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला हे जे काही स्किल आहेत, कम्प्युटर स्किल आहे ते येणं फार महत्त्वाचं आहे. मग आता कोर्स तर लावला, शिकतही आहे, पण कम्प्युटरमधला महत्त्वाचा जो काही ऑप्शन आहे तो म्हणजेच काय आहे, कीबोर्ड. कीबोर्डची माहिती असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. जर तुम्हाला कीबोर्डची व्यवस्थित माहिती नसेल तर मग तुम्ही जो कोर्स करत आहात त्याचा काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाताय तर गेल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त तो जो कोणी इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तुम्ही कीबोर्डवर काम करून दाखवलं पाहिजे. आणि कीबोर्डवर जर काम करायचं जर असेल तर मग त्याच्यासाठी आपल्याला कीबोर्डची माहिती तर हवी ना. आणि जर तीच जर नसेल तर मग आपण इंटरव्ह्यू क्रॅक नाही करू शकत आहे. कीबोर्डच्या ज्या काही शॉर्टकट की आहेत ए पासून झेडपर्यंत म्हणजे ज्या काही वर्डमध्ये वापरल्या जातात ते किंवा एक्सेलमध्ये हे काही वापरल्या जाणाऱ्या ज्या काही शॉर्टकट्स आहेत त्यांचा मी एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. ए टू झेड कीबोर्ड शॉर्टकट की किंवा वर्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट की तुम्ही त्या पाहून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचीही मदत होईल. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण कीबोर्डचे जे काही बटन आहेत म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हा आपला फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटरमधला पहिला का भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कीबोर्डची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, चला तर मग आपला जो काही व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट करूया की जेणेकरून तो जास्त लेंदी नाही होणार आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर कीबोर्ड दिसत असेल. ह्या कीबोर्डमध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात ते आणि वेगवेगळे बटन्स असतात ते. तर त्याचे जे काही आहेत 4 पार्ट आहेत ते चार पार्ट कोणकोणते हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की कीबोर्डचे वेगवेगळे टाईप्स असतात ते म्हणजे त्याचे प्रकार्स वगैरे असतात ते. पण आपल्याला नॉर्मली जो ऑफिसमध्ये जो काही यूज केला जातो त्या कीबोर्डला म्हणतात ते क्वेरिटी कीपॅड. ओके, याला काय म्हटलं जातं, क्वेरिटी कीपॅड किंवा क्वेरिटी कीबोर्ड. ओके, आता हे क्वेरिटी हे नाव कसं पडलेलं आहे तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा. याच्यामध्ये पहिली जी आपली ही जी काही लाईन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला QWERTY हे नाव इथे दिसत असेल, यावरूनच आपल्या ह्या कीबोर्डला नाव पडलेलं आहे क्वेरिटी कीपॅड. हा आपल्या नॉर्मल यूजमध्ये येऊन जातो. ओके, आता याच्यामध्ये जे काही आहे कीबोर्डमध्ये टोटल नॉर्मली जो काही आपला कीबोर्ड आहे त्याच्यामध्ये टोटल 104 बटन्स असतात ते. काही जे कीबोर्ड्स असतात त्यांच्यामध्ये 105 बटनसुद्धा असतात ते. पण नॉर्मल जो काही कीबोर्ड आहे जो तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये वापरता किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये वापरता तर त्याच्यामध्ये टोटल 104 बटन्स असतात ते. आणि जे काही स्पेशल कीबोर्ड्स असतात ते त्यांच्यामध्ये तुम्हाला 108 बटन जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात ते. ओके, आता याच्यामध्ये आपण त्याचे जे काही 4 पार्ट्स आहेत ते आपण समजून घेऊया. पहिला जो पार्ट आहे तो म्हणजेच कोणता, हे जे काही बटन तुम्हाला वरच्या रोमध्ये दिसतात ते त्याला म्हणतात ते फंक्शन कीज. F1 पासून ते F12 पर्यंत हे जे काही बटन्स असतात ते त्यांना म्हणतात ते फंक्शन कीज. F फॉर
फंक्शन आणि म्हणजेच झालं ते फंक्शन कीज. याचा वापर बेसिकमध्ये जास्त नाही होते. याचा ह्या ज्या कीजचा जो काही वापर आहे तो तुम्हाला टॅली, जे कॉमर्सवाले स्टुडंट असतात ते जे टॅलीचा कोर्स करतात ते आर्ट्सवालेही करतात ते, तर मग त्यांना जो काही वाउचर नंबर जे काही असतात ते टॅलीमध्ये ते ओपन करण्यासाठी ह्या कीजचा वापर केला जातो. बेसिकवाल्यांना आपल्याला कुठला वापर होतो? F5 कीजचा कशासाठी वापर होतो? तुमची जी काही डेस्कटॉपची जी काही स्क्रीन आहे ती रिफ्रेश करण्यासाठी F5 कीचा वापर केला जातो. ओके, हा झाला तुमचा पहिला पार्ट. दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ते अल्फा न्यूमरिक कीबोर्ड. ओके, म्हणजे तो कोणता? तर इथून हा जो दिसतोय याला म्हणतात ते तुम्हाला अल्फा न्यूमरिक कीबोर्ड. ओके, आता याच्यामध्ये अल्फा म्हणजेच काय? अल्फाबेटिकली कीज. म्हणजे जसं आता याच्यामध्ये बघा ABCD हे जे काही अल्फाबेटिकली आहेत ABCDची अक्षरं, म्हणून त्याला म्हणतात ते अल्फा. आणि त्याच्यानंतर हा जो इकडचा जो काही भाग दिसतो ज्याच्यामध्ये नंबर्स असतात ते, म्हणून त्याला म्हणतात ते अल्फा न्यूमरिक नंबर की किंवा कीपॅड. ओके, त्याच्यानंतरचा हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग जो आहे तो त्याला म्हणतात ते कर्सर कंट्रोल की. म्हणजे कोणता? हा जो तुम्हाला भाग दिसतोय याला म्हणतात ते कर्सर कंट्रोल की. ओके, याचा काय उपयोग आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच. त्याच्यानंतरचा चौथा आपला जो पार्ट आहे त्याला म्हणतात ते न्यूमरिक कीपॅड. म्हणजे हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात ते न्यूमरिक कीपॅड, किंवा तुम्ही त्याला कॅल्क्युलेटर असं सुद्धा म्हणू शकता. का? तर ह्या भागामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतं. ओके, हे अशा पद्धतीचे आपले हे 4 भाग आहेत. मग आता ह्या 4 भागबद्दल आपण पूर्ण माहिती करून घेऊया. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की फंक्शन कीज वगैरे जे काही आहेत यांचा टॅलीमध्ये वापर केला जातो. त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे अल्फा न्यूमरिक की, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 हे नंबर्स आहेत आणि त्यांच्यावर अक्षरं आहेत बघा. @ आहे, हॅश आहे, डॉलर आहे, पर्सेंटेज आहे, अँड आहे, हे सुद्धा म्हणजे अक्षरं आहेत. त्यांना ऑप्शनल की असं म्हटलं जातं. मग जर आता मला जर टाईप जर करायचं जर असेल, जर नॉर्मली मी टाईप जर केलं, मी तुम्हाला वर्डमध्ये टाईप करून दाखवते. नॉर्मली मी टाईप जर करते आपल्या कीबोर्डने, जर मला नंबर जर टाईप जर करायचे जर असेल तर मग मी जर प्रेस केलं तर 1, 2, 3, 4, 5 असं येणार. ओके, पण जर मला वरची अक्षरं जर हवी असतील, म्हणजे वरची अक्षरं म्हणजे कोणती? की मला हे @ वगैरे, त्याच्यानंतर हॅश, पर्सेंटेज वगैरे हे जर हवं असेल तर मग मला काय प्रेस करायचं आहे? शिफ्ट हे बटन. ओके, आता मी जो कीबोर्ड जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथे दिसते की नाही, ह्याला शिफ्ट बटन म्हणतात. शिफ्ट असं नाव नाही आहे, पण जर तुमच्याकडे जर एखादा जर कीबोर्ड जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आणि इकडे हे दोन्ही बाजूला तुम्हाला शिफ्ट असं नाव दिलेलं असतं. म्हणजे ते जर तुम्हाला ही वरची अक्षरं जर हवी असेल @ हॅश, डॉलर, पर्सेंटेज वगैरे, तर मग तुम्हाला काय प्रेस करावं लागेल? शिफ्ट बटन प्रेस करून आणि मग तुम्हाला ते काय घेता येतील? वरची अक्षर. बघा हे मी घेतलं, नंतर @ हॅश, त्यानंतर डॉलर, पर्सेंटेज, हे अशा पद्धतीने. पण कसं सिंगल जर प्रेस जर केलं तर 1, 2, 3, 4, 5 असे नंबर्स येतील. आणि जर तुम्हाला वरची अक्षरं जर हवी असेल तर मग काय करायचं? शिफ्ट दाबून ती जी काही अक्षरं आहेत ती तुम्ही घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे आपला, याला म्हणतात ते टॅब. इथेही नाव नाही आहे ह्या कीबोर्डमध्ये, पण इथे तुम्हाला जेव्हा तुमचा कीबोर्ड दुसरा कुठला असेल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला इथे समजून येईल. तर इथे बटन कुठलं असतं? टॅब बटन. आता टॅब बटनचा उपयोग काय होतो? टॅब बटन जास्तीचं अंतर करण्यासाठी टॅब बटनचा वापर केला जातो. ओके, म्हणजे तुम्हाला फास्टली समजा जर अंतर जर वाढवायचं जर असेल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला वर्डमध्ये करून दाखवते. खाली येते मी. आता याच्यामध्ये मी काहीतरी टाईप केलं, हे असं मी टाईप करते आणि त्याच्यानंतर मला स्पेस द्यायचे. स्पेस कोणता? आता तुम्हाला नंतर सांगायचं होतं, पण तरीसुद्धा अगोदर सांगते. ही जी मोठी पट्टी दिसते की नाही, त्याला काय म्हणतात ते? स्पेस बार. स्पेस बार म्हणजे स्पेस म्हणजे काय? अंतर देणारी पट्टी, शब्दांच्या मध्ये अंतर देणारी पट्टी. मग हा जर मी स्पेस बार जर प्रेस जर करते तर काही ठराविक अंतर त्याच्यामध्ये पार केलं जातं. पण जर मला जास्तीचं अंतर, हे बघा मी स्पेस दिलं तर असं एक स्पेस त्याच्यामध्ये होतं. पण जर मला जास्तीचं अंतर जर पार जर करायचं जर असेल तर मग मी काय प्रेस करणार? टॅब. म्हणजे जेव्हा तुम्ही 2 ते 3 वेळा स्पेस देणार
तेव्हा जे अंतर पार होतं ते एका टॅबने तुम्हाला ते अंतर पार करता येतं. ओके. त्याच्यानंतरची आपली पुढची जी काही हे जे काही बटणं आहेत हे काय त्यांचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. म्हणजे मला क्यू प्रेस करायचे तर क्यू, डब्ल्यू प्रेस करायचे तर डब्ल्यू ई हे दाबण्यासाठी. ओके. जर समजा मला पूर्ण अक्षर जे मी काही टाईप करते ती पूर्ण अक्षरं जर मला कॅपिटल लेटरमध्ये हवी असतील म्हणजे पहिल्या लिपीमध्ये, तर मग मी काय करणार, तर मग हे बटन इथे दिसते की नाही कॅप्स लॉक, हे बटन मी काय करणार, चालू करणार. कॅप्स लॉक हे बटन जर चालू करताय तुम्ही तर इथे बघा, इथे दिसते ना तुम्हाला कॅप्स लॉक, मी तुम्हाला हायलाइट करून दाखवते. इथे एक लाईट चालू होते, इथे काय होणार आहे, लाईट चालू होणार आहे. आणि लाईट चालू झाल्यानंतर तुमची ही जी काही सगळी अक्षरं आहेत ती पहिल्या लिपीमध्ये टाईप होते. ओके. केव्हा, जेव्हा तुम्ही कॅप्स लॉक हे बटन चालू करणार तेव्हा. आणि जर विदाऊट कॅप्स लॉक जर तुम्ही जर चालू जर करता ते म्हणजे टाईप जर करता ते, तर तुमची सगळी अक्षरं म्हणजे याच्यामध्ये येतील आपल्या सेकंड लिपीमध्ये. ओके. स्मॉल लेटरमध्ये. म्हणजे कॅप्स लॉकचा अर्थ तुम्हाला कळला असेल. त्याच्यानंतर शिफ्ट बटन. शिफ्ट बटन जसं ऑप्शनल कीसाठी वापरला जातो तसंच एखादं अक्षर जर मला कॅपिटल जर हवं जर असेल तर मग मी काय करणार, कॅप्स लॉक ऑन करायची गरज नाही आहे. मग काय करणार, शिफ्ट बटन होल्ड करून ठेवणार आणि मग ते अक्षर मी टाईप करणार, म्हणजे ती अक्षर काय येईल, कॅपिटल येईल. ओके. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बटन दिसतं कंट्रोल, CTRL म्हणजेच कंट्रोल. तर याचा अर्थ म्हणजे याचा उपयोग काय होतो, शॉर्टकट कीज करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मी जसं मगाशी म्हटलं की मी शॉर्टकट कीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या, म्हणजे शॉर्टकट की काय आहे ते तुम्हाला लक्षात येतील. तर मग आपण शॉर्टकट की वापरतो जसं कंट्रोल A, म्हणजे कंट्रोल दाबून आणि A बटन तुम्हाला प्रेस करायचे सोबत, कंट्रोल प्लस A असं. ओके. तर मग काय होतं की तुम्हाला जे काही आहे ते तुमची शॉर्टकट तयार होते. ओके. तसंच तुम्ही कंट्रोल A कशासाठी वापरता, ते तुम्हाला पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी. कंट्रोल प्लस C एकत्र प्रेस करायचं असतं ते कॉपीसाठी. त्यानंतर कंट्रोल प्लस V पेस्टसाठी. त्यानंतर कंट्रोल प्लस B बोल्ड करण्यासाठी. अशा खूप साऱ्या शॉर्टकट कीज ज्या आहेत त्या कंट्रोलनी तयार होतात ते. ओके. त्यानंतरचं पुढचं बटन आहे विंडो बटन. हे जे दिसतंय तुम्हाला याला काय म्हणतात, ते विंडो बटन. इथे जे तुम्हाला दिसतंय तुमच्या कंट्रोल आणि अल्टच्या मध्ये त्याला म्हणतात ते विंडो बटन. आता विंडो बटनचा उपयोग काय केला जातो, तर तुमच्या याच्यावर आपल्या मशीनवर विंडो बटन असतं सर्च बारच्या बाजूला. ओके. सर्च बारच्या बाजूला जे विंडो बटन असतं ते विंडो बटन जर तुम्ही म्हणजे कीबोर्डवर जर प्रेस जर करता, ते मी प्रेस करते बघा, प्रेस केल्यानंतर तुमच्या याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये जेवढे पण काही ऑप्शन्स असतील ते तुमच्यासमोर जे काही आहे स्टार्टवरचे ते तुमचे ओपन होऊन जातील. आणि मग आता मला रिटर्न यायचे, तर रिटर्न येण्यासाठी मी काय करणार, एस्केप बटन हे जे दिसते की नाही, हे एस्केप बटन मी काय करणार आहे, प्रेस करणार आहे. ओके. पुन्हा एकदा दाखवते मी थोडंसं वेगळं हायलाइट करून तुम्हाला. हे बटन एस्केप बटन. एस्केप बटनचा उपयोग काय होतो, बॅकला येण्यासाठी. बॅकला म्हणजे पाठीमागे येण्यासाठी. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा जो तुमचा आपला ऑप्शन आहे तो म्हणजेच अल्ट. अल्ट हा जो बटन आहे तो पण शॉर्टकट कीसाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या प्रोग्राममधून जर बाहेर जर यायचं जर असेल, एक्झिट व्हायचं जर असेल, तर मग तुम्हाला अल्ट प्लस F4 काय तुम्हाला प्रेस करायचे, अल्ट प्लस F4 ही एकत्र शॉर्टकट की प्रेस करायची की तुम्ही काय येणार, एक्झिट होणार. ओके. तसंच अजून एक शॉर्टकट की आहे अल्टच्या सोबत अल्ट प्लस टॅब. हे बघा मी तुम्हाला करून दाखवते. अल्ट प्लस टॅब केलं ना की हे बघा मी जेवढे पण टॅब्स ओपन केलेत त्यांच्यामध्ये मी असं जाऊ शकते अल्ट टॅबने आणि मग सोडून द्यायचं ते बटन. त्याच्यानंतरचा आता इथे बघा ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला कंट्रोल अल्ट आणि त्याच्यानंतर जे काही आहे ते विंडो बटन दिलेलं आहे. ह्या बाजूला दिसत असेल तुम्हाला इथे. त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या बाजूला सुद्धा सेम बटन्स दिलेले आहेत, कंट्रोल, विंडोज आणि अल्ट बटन. ओके. इथेही तुम्हाला शिफ्ट बटन दिलेलं आहे, त्यानंतर इथेही तुम्हाला शिफ्ट बटन दिलेलं. आता हे दोन दोन बाजूला का, जर तुम्ही जेव्हा टाईप करत असणार, जर तुम्ही डाव्या हाताने जर समजा जर टायपिंग जर करता, ते जर तुम्हाला शिफ्ट हवं असेल किंवा कंट्रोल हवं असेल तर ते उजव्या हाताने तुम्हाला टाईप करायचं असतं. हे टायपिंगचे नियम आहेत.
आणि जर तुम्ही उजव्या हाताने जर करत असाल तर मग तुम्ही डाव्या हाताने शिफ्ट बटन होल्ड करून ठेवायचं आहे. बरं, आता टायपिंगचा विषय निघालाय तर येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तुमचा जो 6 महिन्याचा जो काही टायपिंगचा कोर्स आहे तो 10 दिवसामध्ये कसा कंप्लीट करायचा याच्याशी रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो करत राहा, म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल जो आयकन आहे त्याला तुम्ही क्लिक करून ठेवा, म्हणजे जे काही नोटिफिकेशन्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे टायपिंगचा जो कोर्स आहे तो तुम्हाला घरी बसून सुद्धा शिकता येईल. आणि तो पण 6 महिन्याचा कोर्स जो आहे इंग्लिश टायपिंगचा कोर्स, तो तुम्हाला कसा कंप्लीट करायचा 10 दिवसामध्ये मी याच्याशी रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला देणार आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा आपला बटन आहे तो म्हणजे कोणता? एंटर बटन. काही कीबोर्डवर एंटर असं स्पेसिफिक नाव लिहिलेलं असतं, नाहीतर मग असा ॲरो वगैरे तुम्हाला दिलेला असतो. जो मोठा बटन असतो तो तुमचा एंटरचा बटन असतो. एंटर बटन म्हणजेच काय? ॲक्सेप्ट करण्यासाठी, किंवा उदाहरणार्थ मला एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर, म्हणजे टाईप केलेलं आहे मी, आता इथे मला जे काही आहे ते इकडे यायचे, मला खाली, हे बघा एंटर बटन प्रेस करते, मी खाली येते. एंटर बटनचा जो उपयोग आहे तो ॲक्सेप्ट करण्यासाठी किंवा एका लाईनवरून दुसऱ्या लाईनवर येण्यासाठी त्याच्यासाठी केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा आपला जो बटन आहे कीबोर्डमधला तो कोणता बटन आहे? आपला बॅकस्पेस. बॅकस्पेस म्हणजेच काय? रिमूव्ह करण्यासाठी, अक्षरं खोडण्यासाठी. मग अक्षरं कशी खोडली जातात ते मी तुम्हाला दाखवून देते आपल्या वर्डमध्ये. तर मग पुन्हा वर्डमध्ये मी गेली, इथे कर्सर ठेवला तुमचा आणि हे बघा मी बॅकस्पेस प्रेस करते आपल्या कीबोर्डमध्ये. ही अक्षरं जी आहेत ती खोडली जातात. आता समजा मला एक एक अक्षरं खोडायचा कंटाळा आला, मग आपण काय करणार? ऑल सिलेक्ट करणार, म्हणजे पूर्ण जेवढा पण पाहिजे जेवढा खोडायचे तेवढं सिलेक्ट करायचं आणि बॅकस्पेस करायचं. पूर्णपणे जे काही आहे ते आपलं निघून जातं. ओके. मी अंडू करून घेते. कंट्रोल-Z ही त्याची शॉर्टकट की आहे, पण सध्या आपण शॉर्टकट कीवर नाही, तर आपण फक्त कीबोर्डवर आपली जी काही आहे ती आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यानंतरचा आपला हा इकडचा भाग आहे. ओके. त्याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो काय आहे? प्रिंट स्क्रीन. दाखवते तुम्हाला मी. हा काय करतो? प्रिंट स्क्रीन. त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. प्रिंट स्क्रीन म्हणजेच काय? तुमची जी स्क्रीन आहे ती काय करण्यासाठी? प्रिंट करण्यासाठी. ओके. हां, म्हणजेच काय? स्क्रीनशॉट. आपण काय काढतो त्याचा? आपल्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढण्यासाठी. त्याच्यानंतरचा पुढची जी आपली की आहे ती कोणती आहे? इथे स्क्रोल लॉक. हा काय करतो? स्क्रोलला लॉक करतो. हे बटन प्रेस केल्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला ती लाईट इथे ऑन होणार स्क्रोल लॉकची, आणि तुमचा जो स्क्रोल आहे, स्क्रोल म्हणजे काय? पेज आपण खालीवर करतो बघा, जी पट्टी असते, हां, उभी जी पट्टी असते ते काय होणार? लॉक होऊन जातं स्क्रोल लॉकने. ओके. त्याच्यानंतरची जी काही पुढचा जो काही बटन आहे हा काय करतो? पेज ब्रेक. पॉज करतो. पेज ब्रेक म्हणजे काय? समजा तुम्ही टाईप करत आहात पेजमध्ये आणि त्या पेजला ठराविक अंतरानंतर मला त्याला ब्रेक करायचे, त्याला कट करायचे, तर मग हे बटन प्रेस करायचे की तुमचा पेज जो आहे तो काय होणार आहे? कट होणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आपला बटन आहे इन्सर्ट. इन्सर्ट त्याच्या नावातच आहे पुन्हा एकदा. इन्सर्ट म्हणजे काय? इन्सर्ट करणं, ॲड करणं. समजा तुम्ही काही मॅटर वगैरे लिहित आहात आणि लिहून झाल्यानंतर तुम्हाला असं कळलं की मला एका शब्दामध्ये अक्षर वगैरे, मला टेक्स्ट वगैरे काय करायचे? इन्सर्ट करायचे. मग तिथे जाऊन तुम्हाला इन्सर्ट बटन प्रेस करायचे आणि तिथे तुम्ही टाईप करायला सुरुवात करू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा आपला ऑप्शन आहे डिलीट. डिलीट म्हणजे काय? डिलीट करणं, कॅन्सल करणं, काढून टाकणं. हां. त्यानंतरचं आपलं पुढचं बटन आहे होम आणि एंड. हा जो ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, होम आणि एंड, याचा उपयोग काय केला जातो? ओके. मी तुम्हाला वर्डमध्ये त्याचा जो काही उपयोग जो आहे तो करून दाखवते. आता समजा माझा कर्सर जो आहे तो इथे आहे. ओके. इथे तुम्हाला ब्लिंक होताना दिसत असेल. थोडी मी साईज वाढवून घेते. हा बघा, इथे जो कर्सर आहे तो तुम्हाला इथे दिसत असेल. हा कुठे आहे? लाईनच्या शेवटी. इथे घेऊ आपण. लाईनचा काय आहे तो? हा जो ब्लिंक होतोय ना, हा कर्सर आहे, लाईनच्या शेवटी आहे. आणि मी माझ्या कीबोर्डमध्ये काय केलं? होम बटन प्रेस केलं. आता बघा इथे दिसते ना शिस्तबद्ध, इथे तो कर्सर आलेला आहे. आणि एंड बटन, लगेच त्याच्या खाली काय होतं? एंड बटन. आता कर्सर इथे आहे, मी एंड बटन प्रेस केलं की पुन्हा बघा तो लाईनच्या शेवटी आलेला आहे. होम म्हणजेच काय? लाईनच्या सुरुवातीला जाणं, आणि एंड म्हणजेच काय? लाईनच्या शेवटी येणं. ओके. त्यानंतरचा आपलं पुढचं जे काही बटन आहे ते कोणते 2 बटन आहेत? तर ते 2 बटन आहेत पेज अप आणि पेज डाऊन. म्हणजेच काय? पेजच्या सुरुवातीला जाणं. हां, म्हणजे पेज अप म्हणजे पेजच्या सुरुवातीला, आणि पेज डाऊन म्हणजे काय? पेजच्या शेवटी येणं. ओके. हे तुम्हाला जे मी काही सांगते हे तुम्हाला असं तुम्ही ऐकून नका ठेवू, तर ते तुम्ही प्रॅक्टिकली व्हिडिओ एका बाजूला ठेवा आणि एका बाजूला तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा.
तेव्हाच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पक्क्या होतील आणि व्यवस्थित समजतील. ओके. त्यानंतरची आपली जी पुढची जी काही बटणं आहेत हे आहेत त्याला ॲरो कीज किंवा त्याला नेव्हिगेशन कीज असं म्हटलं जातं. नेव्हिगेट करणं म्हणजे काय, दिशा दाखवणं. हे जे काही बटन्स जे आहेत ते आपल्याला काय दाखवतात, ते दिशा. म्हणजेच काय, वर जाण्यासाठी, त्यानंतर खाली येण्यासाठी, डावीकडे जाण्यासाठी आणि उजवीकडे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला वर्डमध्ये करून दाखवते की एक्झॅक्टली त्याचा उपयोग कसा होतो. आता फॉर एक्झाम्पल इथे तो कर्सर आहे, इथे ठेवला मी आणि माझ्या कीबोर्डमध्ये मी अप ॲरो प्रेस करते. हे बघा की मी कुठे जाणार, वर. पुन्हा डाऊन ॲरो प्रेस केला की मी कुठे येणार, खाली. आणि जर मला डावीकडे लेफ्ट हँड साईडला जायचं असेल तर लेफ्ट ॲरो, आणि पुन्हा उजवीकडे जायचं असेल, राईट हँड साईडला जायचं असेल तर राईट ॲरो. ओके, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतरचा आपला हा पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे आपला कॅल्क्युलेटर किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो न्यूमरिक कीपॅड. कॅल्क्युलेटर मी त्याला का म्हणते, कारण याच्यामध्ये बघा भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, वजाबाकी आणि बेरीज हे चिन्ह तुम्हाला दिसत असेल. म्हणजेच काय, डिवायडेड, मल्टिपल, मायनस आणि प्लस. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपण भागाकार, गुणाकार, वजाबाकी आणि बेरीज हे सगळे जे काही आहेत त्या गोष्टी, कॅल्क्युलेशन, ते आपण करू शकतो. म्हणून त्याला मी कॅल्क्युलेटर म्हणते किंवा तुम्ही त्याला न्यूमरिक कीपॅड पण म्हणू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, जर हे जे दिसतंय ना बटन, नमलॉक हे जे काही बटन आहे, हे नमलॉक हे जर बटन जर बंद असेल, हे नमलॉक बटन जर चालू जर असेल ना, तर ही इकडची लाईट चालू होते. ओके, आणि जर नमलॉक जर बटन जर बंद जर असेल तर मग ही इकडची लाईट बंद होते. कधी कधी काय होतं, तुम्ही प्रॅक्टिसला वगैरे बसता आणि जर तुम्हाला जर हे नंबर जर टाईप जर करायचे जर असेल तर तुम्ही टाईप करता, पण ते कधी कधी चालत नाही. मग आपला असं समज होतो की अरे कीबोर्ड खराब आहे. तर कीबोर्ड खराब नाही आहे, तर त्याच्यामधलं जे काही तुम्ही नमलॉक हे जे काही बटन आहे ते तुम्ही ऑन केलेलं नाही आहे. बाकी तुमचा हा जो कीबोर्ड आहे ना तो पूर्ण चालेल. जरी तुम्ही नमलॉक बटन बंद जरी केला असेल तरी तुमचा हा पूर्ण भाग कीबोर्डचा चालेल, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण हा जो पोर्शन आहे, हा जो इकडचा जो पूर्ण जो पोर्शन आहे, जोपर्यंत तुम्ही नमलॉक बटन चालू करत नाही तोपर्यंत तो ऑन होत नाही. ही मात्र गोष्ट लक्षात असू द्या. तुम्हाला बऱ्यापैकी आता कीबोर्डबद्दलची काही बटन्स जे आहेत त्यांची माहिती तुम्हाला भेटली असेल. जर मी जे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन जर हवी जर असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.